कधी कधी हे फक्त ट्रायपॉड यूज करतोय. तर जेवढं पाहिजे तेवढं ब्राईटनेस इथं मिळत नाहीये, उजाड एवढं मिळत नाहीये. त्यामुळे मी काय केलं, हे सगळं घेतलं. तर बघा हे. हाय गाईज, आज आहे संडे. तर आता नाश्ता करायला चाललंय. तर आता जेवण ते करून ठेवलंय. काय काय केलं जेवण? जेवण आता बघ की गेल्यावर काय केलं ते. सकाळ सकाळी 10ला उठून जेवण केलं. काय ऑर्डर दिलास? एक मसाला डोसा दिलाय आणि एक चहा दिलाय. चहा? आता मसाला डोसा पोट भरून झाले की मग नंतर जेवायचं होत नाही. त्यामुळे एक मसाला डोसा घेतला तर दोघं खाऊया. मी तर लाईटली खाणार आणि त्यानंतर मग चहा पिऊया, कारण मला इथला आवडता चहा. तू घेतलाय, ऑर्डर दिलायस ना? हे इडली नव्हे रे, डोसा आहे. डोसा डोसा खाल्ल्यावर घे म्हणून. दररोज इडली खाऊन 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 प्रॅक्टिस झाली नाही, त्यामुळे तोंडात इडली येतो. एकच घेतलोय कारण दोन घेऊया म्हणत होता, पण त्याला बोललो की आता जेवणार आहे मी, मला काय नाश्ता नको म्हणत होतो मी. तरी पण एक घेतलाय, एकामध्ये दोघं खाणार आहे. मग तू जेव मग नाश्ता करू नको, चाललंय की नाही? मी जरा खाणार की. तुझं डोसा खायची पद्धत वेगळीच आहे. ही बटाटो खाते, ही फक्त नुसतं वरचं डोसा, तिला बटाटो आवडत. फक्त हे साईडचं जे असतंय की कुरकुरीत, हे एवढंच आवडत आहे. हे बटाटो वगैरे मला नाही आवडत. ते आतलं मऊ मऊ पडलेलं असतं की, त्यामुळे मला टेस्टच लागत नाही ते. चला तर आता आम्ही खातो. या तुम्ही पण नाश्त्याला. चहा ऍक्च्युली पिऊच नाही. चहा ऍक्च्युली पिऊच नाही. मजा पण नाही, मूड फ्रेश होत नाही चहा. असं नसते, सगळं तुझं माइंडसेट आहे ते. आमचं कसं बिना चहा शिवाय मूड फ्रेश असते. मसाला डोसा मस्त नाद फळ होतं की नाही. एक नंबर तुला कम्फर्टला असं वाटलं नाही मला. येणार काय नाही का? नको ये माहिती खाऊया. हे खरोखर जेवायचं आहे आता वाजले अगोदर. हे 12 वाजता घेऊन आलाय नाश्त्याला. म्हणून मला चव लागला म्हणतो मी पटापटा जरा जास्त खाल्लो. मला जेवायचं कधी बघ की. आता डायरेक्ट 1:30-2ला जेवायचं. आता येऊन काय करणार आहे? तेच की. तर आता आमचं नाश्ता ते झालंय. तर आता इथं एक नवीन बुटीक झालंय, तिथं जाणार आहे, कारण मला जरा थ्रेड तेन घ्यायचं आहे. तर चला. खूप वेळ झाला. खूप वेळ, 2 तास झाले घ्यायलेस. सगळं घेतलं. तर बघा, तर आता घरी दाखवतो तुम्हाला काय काय घेतलं ते. थांब 1 मिनिट बसतो. तर इथे तुम्ही बघू शकता किती सगळं हे मेस झाले ते. हे सगळं मला आता क्लीन करून घ्यायचं आहे. तर बघा, सोनालीचं अनेक चॅनल आहे, सोनी क्रिएटिव्ह डिझायनर म्हणून. तिचं ते काम चालू आहे. दुपारपासून एक झोप काढली, जेवण चालू केले काम. मग कधी संपणार आता काम आहे? काय बोलूया? सेटअप बघू शकताय तुम्ही. सेटअप तुम्हाला एक मिनिट, तुम्हाला हे जो सेटअप दाखवते कायम असंच नसते, बट जरा आज काय रिंग लाईट वगैरे लावून काय काय जरा लयच काय काय सेटअप केल्या. तर तुम्हाला दाखवतो सगळं सेटअप तिचा. कधी कधी हे फक्त ट्रायपॉड यूज करतोय. तर कधी कधी म्हणजे रिंग लाईट म्हणजे खूप म्हणजे मला जेवढं पाहिजे तेवढं ब्राईटनेस इथं मिळत नाहीये, उजाड एवढं मिळत नाहीये. त्यामुळे मी काय केलं, अशा प्रकारे हे मोठं ट्रायपॉड ठेवून त्याला हे रिंग लाईट अटॅच करून घेतलंय. त्यामुळे इथे थोडंसं ब्राईटनेस येतंय. माझं आणखी एक सोनी क्रिएटिव्ह डिझायनर चॅनल आहे, त्याच्यासाठी मी हे काय तर वर्क करायला लागलोय. काय केलं, दुपारी आम्ही जे नाश्ता करायला गेलतो ना सकाळी, डोसा खाऊन आलो. त्याच्यानंतर थोडं फ्रेश वगैरे होऊन जेवलो दोघं येऊन. मग एक मस्तपैकी मी झोप काढलं, कारण मला खूप सकाळी लवकर उठलेलं, त्यामुळं मला झोप आलेला. मग दुपारी थोडं झोपलो. मग त्याच्यानंतर आता 5:30 वाजता मी वर्क करायला बसली आहे. आता वाजले 9. मग आता अजून थोडं वर्क आहे माझं, ते कम्प्लीट करून परत बघू. उद्याचं प्लॅनिंग वगैरे करायचं आहे मला. उद्या काय काय करायचं काम, ते सगळं प्लॅनिंग करून ठेवायचं आहे.
तुम्ही उद्या काय काम करणार आहे ते आज सगळं प्लॅनिंग करून ठेवा, म्हणजे उद्या उद्याचा दिवस अगदी प्रोडक्टिव्हिटी जाईल तुमचं. तर आजचं ब्लॉग अशा प्रकारे होतं आमचं दोघांचं. तर आजचा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतो. तर आता परत भेटू एक छानसा ब्लॉगमध्ये. बघू नेक्स्ट व्हिडिओ काय येईल ते. तर चला आजचा ब्लॉग इथंच एंड करूया. तर आता परत भेटू एक छानसा ब्लॉगमध्ये. बाय बाय.